आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आपण सत्यनारायणाची पूजा करतोय। आता येतानाच मी गुरुजींशी बोलून घेतलंय। तर आपल्या घरावर एक खूप मोठं संकट आलं होतं, पण बाप्पाच्या कृपेने ते संकट आता टळलंय आणि म्हणूनच आपण सत्यनारायणाची पूजा करतोय। काका चालेल ना? अरे उत्तम उत्तम कल्पना आहे। अगदी योग्य निर्णय घेतलेला आहेस तू। पूजा घालायची ना तुला, पूजा घालायची आहे ना, मग घाल ना। तो या घरामध्ये तुझा शब्द शेवटचा, लक्षात ठेव। कारण तू जो काय निर्णय घेशील ना, तू घराच्या भल्यासाठीच घेणार, खात्री आहे मला। तसं नाही, पण तुम्हाला न विचारता मी हे सगळं तू घेतलेला निर्णय अगदी योग्यच आहे बाळा। आधीच या घराने खूप मोठं आर्थिक संकट बघितलंय, ज्यातनं कधी बाहेर पडू शकलो नसतो। काका नाही पण तू या घराला त्या संकटातनं बाहेर काढलेस। आम्ही पुन्हा उभे राहिलो ना, ते केवळ तुझ्यामुळे बाळा। त्यामुळे तू जो काही निर्णय घेतलायस ना, तो अगदी योग्य आहे। पूजा घालायची आपण, अगदी। मी पूजेच्या तयारीला अगं मी लागते। करेन, मी करतो, सगळं करतो मी, नको काळजी करूस तू, मी करेन। डॉक्टर कामत काकांना फोन करतो फोन, त्यांना देखील येईल तो, निश्चिंत राहा तू। हिरा, दमलीस ना? झोपायचंय ना? आज आपण लवकर झोपूया। चला, तू काय खाणार आहेस आज? गुड नाईट कर बरं सगळ्यांना। अहो तुम्ही लाख बोलवालो, पण ते यायला हवेत ना। केवढे पेशंट्स असतात त्यांचे, त्यात त्यांचं समाजकार्य। अहो किती बिझी असतात। डॉक्टर कामत खांडेकरांच्या परिवारासोबत कायमच असतात, आणि कौशिकीने बोलवले म्हटल्यावर ते वेळात वेळ काढून येणारच। यस, मिशन कंप्लीट। आओ कुकर पण शिट्ट्या मारतोय तुम्हाला ब्रो। क्या आज भी दाल खिचड़ी? एज ऑलवेज। क्या सर, रोज रोज दाल खिचड़ी खा के बोर नहीं हो जाते आप? मला कंटाळा आला त्या दाढ खिचडी। आज दाल खिचडी नाहीये, आज बटाट्याचा रस्सा, राईस आणि आणि अरे यार, आफ्रिका खंड चिटकलाय। सर आपको मालूम, तुमच्या ना अम्मीने ना तुम्हाला सगळं जेवण शिकवलंय, फक्त रोटी सोडून। क्यों बोलो? क्यू? सिंपल आहे, कारण का चपाती बनवण्यावाली त्यांच्या लाईफ मध्ये आम्ही म्हणून। काही पण काय सर, ती चंद्रासारखी अशा गोल गोल पोळ्या लाटेल आणि भरपूर असं रवाळ तूप लावेल आणि असं चांगली अशी खरपूस होईपर्यंत भाजेल आणि आणि मग आणि मग मग काय नाही, बाकीचं जेवण तुम्हाला बनवायचंय, ती सगळ्या पोळ्या करेल। अहो सर, कसं आहे माहितीये का, तुमचं प्रेम कसं असं चपात्यासारखं मस्त असं टमटमीत होईल हो, म्हणून। बर सर सर, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही ना जरा फोकस शिफ्ट करा। जो रोटीवरती फोकस आहे ना, तो जरा शादीवरती करा। सर मी तुम्हाला गाडी देतो ना, तुम्ही लग्न करून टाका। अहो म्हणजे कसं आहे, रोज रोज त्या पोळ्याच्या पंचनाम्यामधून मोकळे व्हालो। ए, मी करतो फोन, मी नंतर फोन करतो। हॅलो, चार्ली टू चार्ली, हॅलो, अल्बर्ट अल्फा डेल्टा, हॅलो। गरम गरम पोळ्या आल्या असतील, तुम्ही पण शिकून घ्या। शिकणार ना, जसं तू लग्न करणार तसं आम्ही शिकणार। हे बघितलं काय? ए, गरम आहे, खाऊन घे। हा, खाऊन घे, गरम आहे। सॉरी सॉरी सॉरी। काय झालं? अगं ते मित्रांचा कॉल होता, काही नाही, टाइमपास। हे घे।
दे मी ठेवतो. मी कर. नाही, मी ठेवतो ना. सरक अगं सरक मी करते. थँक्यू बॉस. बॉस तेच तारिणी. हे पण तू सारखी सारखी एवढी मोठी रिस्क नको घेत जाऊ. हा तुला कोणी बघितलं तर. सरक. अरे मी करतो ना ते. केडी, आपण जर रिस्क नाही घेतली ना तर आपल्याला आपला जॉब सोडायला लागेल. हे मी करतो ना ते. दे ना. मी करते. नाही, तरीही नाही म्हणजे बघ ना आपलं जग किती वेगळं आहे. म्हणजे इकडे बाहेर फुल आपण गुंडांवर नेम घेऊन असतो आणि इकडे इकडे सगळा गेम तुझ्या बाबांच्या हातात असतो. हे ऐकलं नाही ना आता परत गळा धरतील माझा. सॉरी. सॉरी. हे नाही मला खरंच आवडलं तू माझ्यासाठी चपात्या आणल्यात त्यासाठी काय सॉरी म्हणतेस. त्यासाठी नाही म्हणते. सकाळी जे काही झालं ते. अच्छा ते देवळात. अरे काय कसला भारी ऍक्शन सीन झाला. खूप डेंजर. म्हणजे खरी ऍक्शन ना तुझी फॅमिली आल्यानंतर झाला. म्हणजे सायकोलॉजिकल थ्रिलर. मी जाम घाबरलेलो ग. म्हणजे माहितीये मी माझ्या पहिल्या मिशनला सुद्धा इतकं घाबरलो नव्हतो जेव्हा तिथे घाबरलो. केडी, हा मी त्याच्याविषयी नाही बोलते. मग आणि तुला पण हे चांगलंच माहितीये. सकाळी माझ्या घरात जे काही झालं त्याच्यासाठी सॉरी. इट्स ओके. आणि तसंही तुझ्या घरचे काही चुकीचं नाही बोलले. कोण आहे मी आणि कोण आहे माझ्या मागे पुढे. आई होती ती पण गेली. बापाचा पत्ता नाही. नशिबाने जे जगणं माझ्या समोर ठेवलंय ना ते मी जगतोय. एकदा ना आयुष्यात एकदा तरी मला त्या माणसाला भेटायचंय आणि त्याला जाब विचारायचंय. माझ्या आणि माझ्या आई सोबत असं का वागलात. त्यांना अगं एकदाही येऊ नये वाटलं आमच्याकडे. एकदाही पाहावंसं वाटलं नाही आम्हाला. आम्ही कसे आहोत कसं जगतोय एकदा पण नाही. आणि एकदा तरी विचारायचंय मला त्यांना. एकदा तरी